महाएमटीव्ही वन्यजीव सप्ताहाचा आजचा चौथा दिवस आणि आजच्या सत्रात आपण दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पती प्रजातींवर चर्चा करणार आहोत. यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर मंदार दातार. त्यांच्याशी आज आपण मार्गदर्शन घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी ढमाले महाएमटीव्ही वाईल्ड लाईफ टॉक शो मध्ये तुमचा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर मंदार दातार यांच्याविषयी थोडंसं सांगायचं म्हणजे सरांचा परिचय खरं तर खूप मोठा आहे. त्यांनी 10 पुस्तकं आणि जवळपास 66 ते 67 शोधप्रबंध लिहिले आहेत आणि त्यांचा वनस्पती प्रजातींवर अ, खूप प्रगाढ अभ्यास आहे. सध्या ते आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूट इथे संशोधक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे या विषयावर त्यांच्याशी आज आपण चर्चा करूयात. सर नमस्कार आणि महा एम-टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपण लगेचच मुलाखतीकडे जाऊयात. पहिला प्रश्न आपण महाराष्ट्र सेंट्रिक घेतोय म्हणून, की महाराष्ट्रात आढळणाऱ्या काही मोजक्या दुर्मिळ प्रदेशनिष्ठ वनस्पती प्रजाती कोणकोणत्या आहेत? आणि त्यांचं महत्त्व आपल्याला काय सांगता येईल? तर मला एक तर तुमच्याशी या विषयावर बोलायला खूप आनंद वाटतोय. कारण वाईल्ड लाईफ वीकमध्ये वनस्पतींना महत्त्व दिलं जातंय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण ही जी आपली फूड चेन असते निसर्गातली, त्याचा आधार, त्याचा बेस हाच सगळ्या वनस्पती असतात आणि हं. त्याच्यावरच मग बाकीचे सगळे प्राणी अवलंबून असतात. पण वनस्पतींचा फारसा विचार केला जात नाही आणि आज या निमित्तानं तो केला जातोय. याचा मला स्वतःला विलक्षण आनंद आहे. तर तुमचा प्रश्न असा होता, की महाराष्ट्रात आढळणाऱ्या अ, प्रदेशनिष्ठ वनस्पती काही सांग म्हणून. तर मी थोडीशी सुरुवात अशी करतो, की अ, आपला जो सह्याद्री आहे, तो निर्माण कसा झाला आणि अ, त्याच्यावर म्हणजे वनस्पती इथं आल्या कशा आणि त्यांचा विकास किंवा आम्ही शास्त्रीय परिभाषेत ज्याला उत्क्रांती म्हणतो, की वनस्पती उत्क्रांत कशा झाल्या? हे बघण्याआधी सुमारे 6 कोटी वर्षापूर्वी एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हे सगळ्यांना माहिती असतं आणि त्याच्यातून या सगळ्या आपल्या सह्याद्रीची निर्मिती झाली, महाराष्ट्राच्या सह्याद्रीची. हं. तर सह्याद्री जो आहे तो तापी नदीपासून सुरू होतो. उत्तरेला तो दक्षिणेकडं कन्याकुमारीपर्यंत आहे आणि त्याच्यातला उत्तरेच्या तापीपासून काळी नदी जी कर्नाटकात आहे, त्या काळी नदीपर्यंतच्या भागाला नॉर्दर्न वेस्टर्न घाट असं आम्ही म्हणतो. हं. आणि माझ्या कामाचा जो फोकस आहे हा नॉर्दर्न वेस्टर्न घाट आणि कोकण, ज्याला आजच्या चर्चेमध्ये आपण सह्याद्री म्हणूया. म्हणजे कोकणाचा भाग त्याच्यातच धरून चालूया. वेगळा दरवेळी उल्लेख करायला नको. तर हं. ह्या सह्याद्रीमध्ये, उत्तरेच्या सह्याद्रीमध्ये विशेषतः हे सगळे जे बसाल्ट, जो या म्हणजे काळा पत्थर ज्याला आपण म्हणतो, बसाल्ट रॉक, तो सगळा पसरला हं. आणि तो या व्होल्कॅनिक इरप्शन नंतर त्याला डेक्कन ट्रॅप्स असं म्हणतात. त्या व्होल्कॅनिझम, डेक्कन व्होल्कॅनिझमला. तर हे डेक्कन ट्रॅप्स आहेत, हे जे लाव्हाचे थर आहेत, काळा पत्थर तयार झालाय आणि काही ठिकाणी त्यांची झीज होऊन त्याच्यापासून लॅटराईट म्हणजे जो लाल खडक आहे तो तयार झालेला आहे आणि तो लॅटराईट आणि बसाल्ट असे 2 महत्वाचे रॉक्स आहेत आणि हं. त्याच्यावर या सगळ्या आपल्याकडच्या सह्याद्रीतल्या ज्या वनस्पती आहेत त्या उत्क्रांत झाल्या. तर विशेषतः उल्लेख करायचा झाला तर आम्ही एक 2000च्या दरम्यान माझे जे विद्यार्थी आहेत भूषण शिगवण, स्मृती विजयन आणि अबोली कुलकर्णी यांच्यासोबत आम्ही एक काम हातात घेतलं. आम्ही ठरवलं की आपल्या सह्याद्रीतच फक्त प्रदेशनिष्ठ असलेल्या आणि फक्त याच भागात असलेल्या, जगात इतरत्र कुठेही नसलेल्या ज्या वनस्पती आहेत, अशा वनस्पतींची एक यादी करू. आणि काम करता आमच्या असं लक्षात आलं, की 181 वनस्पती अशा आहेत, 181, की ज्या फक्त महाराष्ट्राच्या आणि गोव्याचा जो भाग आहे उत्तर सह्याद्रीत धरतो, तिथंच फक्त जगामध्ये आहेत. तर किती समृद्ध प्रदेश आहे आपला वनस्पतींच्या प्रदेश निष्ठतेच्या दृष्टीनं किंवा वनस्पतींच्या विविधतेच्या दृष्टीनं. हे चटकन तुम्हाला एक आकडा सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही. तर एवढ्या वनस्पती आहेत आणि त्याच्यामध्ये अ, गवतांची विपुलता खूप आहे. गवतं अनेक प्रकारची इथं प्रदेशनिष्ठ आहेत. हं. अ, त्याच्यामध्ये ग्लायफोक्लोवा नावाचं एक गवत आहे. आता त्याला मराठीत काही पर्यायी नाव नाहीये. कारण हं. बऱ्याचदा उपयुक्त वनस्पती असतील किंवा हं. काहीतरी रोजच्या वापरात असतील औषधामध्ये, काही वापरामध्ये, तर त्यांना काहीतरी मराठी नावं देण्याचा प्रयत्न स्थानिकांद्वारे केला जातो. पण केलं अशाही अनेक दुर्लक्षित वनस्पती असतात, की ज्यांचा फारसा उपयोग नसल्यामुळं कदाचित त्यांना काही मराठी नावं नसतात. तर ग्लायफोक्लोवा नावाचं एक गवत आहे. त्याच्या खूप प्रदेशनिष्ठ प्रजाती आपल्याकडे आहेत, म्हणजे जाती आपल्याकडे आहेत. हं. ग्लायफोक्लोवा ही प्रजाती म्हणली तर. त्यानंतर एक इश्चिमम नावाचं गवत आहे, नथनी गवत असं आम्ही त्याला म्हणतो. त्या गवताच्या खूप सगळ्या प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत.
कंदील पुष्प किंवा ज्याला हं. अ, खर खरपुडी असं स्थानिक भाषेत लोक नाव देतात, कारण त्याचा कंद खाल्ला जातो. त्या सिरोपेजाच्या अनेक वेगवेगळ्या वनस्पती आपल्याकडे आहेत. त्यानंतर गेंद किंवा एक पांढर टोपी नावाची वनस्पती आहे, धनगरी गेंद ज्याला म्हणतात. ते हं. पठारांवर मिळणारी वनस्पती आहे. त्याच्या खूप साऱ्या प्रदेशनिष्ठ वनस्पती आपल्या सह्याद्रीत आहेत. आणि त्याच्या पलीकडेही मराठवाड्याच्या भागामध्ये, विदर्भाच्या भागामध्ये आणि खानदेशात अशा सुद्धा काही वनस्पती या प्रदेशनिष्ठ आहेत. बरं. सह्याद्रीची निर्मिती प्रक्रियापासून हे सगळं जाणून घेणं छान होतं. नुकताच सोनघंटाबद्दल सुद्धा खूप बोललं जातं. तर त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? सोनघंटा नावाची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे आणि तुम्ही जर मला म्हणलात, की सह्याद्री आपल्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीचं काहीतरी मानचिन्ह म्हणून एक वनस्पती तू निवड, तर मी काय कुठलाही माझे जे सहकारी वनस्पती शास्त्रज्ञ हं, असतील किंवा इव्हन निसर्गप्रेमी असतील, हं, ते सोनघंटाच निवडतील अशी मला खात्री आहे. कारण ही इतकी महत्त्वाची वनस्पती आपल्याकडची आहे, कारण एकतर ती दिसायला खूप सुंदर आहे. जास्वंदीच्या कुळातली आहे. त्याचे फोटो जर तुम्ही बघितले तर त्याचं सौंदर्य तुमच्या लक्षात येईल. हं, आणि ही वनस्पती जेव्हा आपल्यावर भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती, हं. तेव्हा ब्रिटिशांनी असे प्रयत्न केले, की या भागातील वनस्पतींचं डॉक्युमेंटेशन केलं गेलं पाहिजे. नोंदणी केली पाहिजे. आता त्यांचा जो पर्पज होता याच्या मागचा त्यांचा जो हेतू होता तो पूर्णपणे व्यावहारिक होता, व्यावसायिक होता, की त्यांना या वनस्पतींचं एक्सप्लॉयटेशन करायचं होतं आणि त्यांच्या उपयोगासाठी वनस्पती नोंदवायच्या होत्या. वापरायचे. पण त्यांनी डॉक्युमेंटेशनसाठीचे प्रयत्न केले. हं, त्याच्यामध्ये मुंबई ते सुरत रेल्वे मार्ग बांधण्यासाठी एक थिओडोर कुक नावाचे इंजिनियर आपल्याकडे आले होते. आणि ते स्वतः इंजिनियर होते. त्यांनी तो रेल्वे मार्ग मुंबई ते सुरत केलाही. पण त्याच्यानंतर त्यांना सरकारने त्यावेळच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी आपल्या भागाला म्हणायचे. हं, आणि बराच भाग होता त्याच्यात मराठवाडा, विदर्भाचा भाग नव्हताच, पण खाली कारवारपर्यंत ते उत्तरेला सिंधपर्यंत भाग हा बॉम्बे प्रेसिडेन्सी होता. तर हं, बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सरकारने त्यांना पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य व्हा असं सांगितलं आणि ते इथं प्राचार्य झाले. कारण त्यांना वनस्पतींमध्येही रस होता आणि त्यांनी जेव्हा हे रेल्वे मार्गाचं काम केलं तेव्हा वनस्पतींच्या अभ्यासातही रस घेतला होता. आणि त्यांचे एक सहकारी होते एन बी रानडे नावाचे. आणि त्या एन बी रानडेंना आंबा घाटामध्ये ही वनस्पती सापडली 1889 मध्ये. किती हं, वर्षापूर्वी, म्हणजे आजपासून 140 वर्षापूर्वी वगैरे जवळपास, 130 वर्षापूर्वी खरं तर. आणि ती वनस्पती त्यांनी ती आणली पुण्याला, त्याचा अभ्यास केला. आणि त्यांचे जे एक दुसरे सहकारी होते कुक यांचे, हे थिओडोर कुक जे प्राचार्य मी ज्यांचा उल्लेख करतोय, हं, त्यांच्या सहकाऱ्यांनी, वुड्रो नावाचे एक सहकारी होते, त्यांनी ह्या वनस्पतीला रानडेंचं नाव दिलं. आणि नंतर त्या जो पुण्याला एक प्लेगाचा एक हाकार उडाला 1896-97 दरम्यान, त्याच्यात रानडेंचं निधन झालं आणि ती वनस्पती नंतर कोणाला सापडली तेव्हा ती ती थेट 100 वर्षानंतर मिस्त्री अँड अल्मिडा आहे मुंबईच्याच झेवियर्स कॉलेजमध्ये, तिथे ब्लॅटर नावाच्या एका संशोधकाच्या नावाने असलेले एक वनस्पतींच्या नमुन्यांचा संग्रह आहे, हर्बेरियम म्हणतो आम्ही त्याला. तर त्या ब्लॅटर हर्बेरियम मध्ये हे मेस्त्री आणि अल्मिडा यांनी आंबा घाटातून ती परत वनस्पती शोधली आणि नंतर आम्हाला ती बऱ्याच ठिकाणी सह्याद्रीमध्ये मिळाली. हे सोनघंटा वगैरे त्याला नंतर दिलेलं नाव आहे, कारण ती सोनेरी रंगाची फुलं आहेत आणि हं, घंटेच्या हं, हं. आकारासारखी आहे. आणि मग ती सह्याद्रीत बऱ्याच ठिकाणी मिळाली, तोरण्यासारख्या किल्ल्यावर, रायगडमध्ये, शिळीमध्ये, वासोट्याला ती मिळाली, आंबोलीत काही लोकांनी रेकॉर्ड केली. आणि याच्या पलीकडेही बऱ्याच साऱ्या लोकेशन मधून, बऱ्याच साऱ्या स्थानांमधून ती मिळायला लागली. पण तरी ती वनस्पती आपल्या सह्याद्रीत, महाराष्ट्राच्या सह्याद्रीला प्रदेशनिष्ठ आहे. तर हं. त्याची अशी लुप्त होणे आणि नंतर परत सापडणे आणि मग खूप ठिकाणून माहिती होणे, असा एक इतिहासाचा भाग आहे. आणि आपण इतिहास नेहमी बघतो की लढाया आणि युद्ध, सनावळ्या यांचा इतिहास म्हणजे इतिहास असतो. पण त्याच्या पलीकडे असाही एक कैसा इंटरेस्टिंग इतिहासही असतो. तो या वनस्पतीच्या निमित्तानं आपल्याला एक्सप्लोअर करता येतो. ओके. आपण या प्रश्नाकडे परत एकदा मी येणार आहे, की हं. इतिहास वगैरे. अ, पण याला जोडून की गडकिल्ले आणि त्या जवळच्या प्रदेशात अ, सुद्धा तुम्ही अभ्यास केलाय. तिथली पठारं, त्यांचं डॉक्युमेंटेशन या सगळ्यात पण तुमचं काम आहे. तर तिथे आढळणाऱ्या वनस्पती ह्या इतर प्रदेशांपेक्षा कशा वेगळ्या असतात? बरोबर. किल्ल्यावरती आपण बोलूच, कारण मी एक मराठीत पुस्तकही लिहिलंय गडकिल्ल्यांवरील वनस्पती नावाचं. हां. आणि त्याच्यात विशेष सविस्तर त्याचा आढावा घेतलाय, की हं, किल्ले आणि वनस्पती कशा एकमेकांशी संबंधित आहेत. पण तुम्ही उल्लेख केलात त्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे पठार विषयी तुम्ही प्रश्न हं, विचारलात आणि सडे.
ज्याला पठारांना सडे असं म्हणतात, आणि कडे. तर सडे आणि कडे हे दोन माया ते सह्याद्रीतले खूप सगळे अधिवास, खूप सगळे अधिवास आहेत त्यातले. हे फार महत्वाचे अधिवास आहेत. अधिवास म्हणजे एखादी वनस्पती वाढते त्याच्या भोवतालचा त्याची रिक्वायरमेंट त्या त्या वनस्पतीला किंवा त्या सजीवाला देणारा जो बाह्यचे बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे जैविक हं. अजैविक घटक असतात, त्या सगळ्याला अधिवास असं म्हणतो. म्हणजे त्याचं वसती स्थान थोडक्यात बोलायचं झालं तर. आणि त्या वसती स्थानात त्याला सगळ्या गोष्टी मिळत असतात म्हणून तो तिथे वस्ती करून असतो. बरोबर. तर या सड्यांवर आणि कड्यांवर खूप वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती सह्याद्रीत मिळतात. तुम्ही ऐकून तुम्हाला हे नक्की सगळ्या आपल्या श्रोत्यांना माहिती असेल, प्रेक्षकांना, की कोकणातला म्हणजे विशेषतः केरळमधला जो सह्याद्री आहे किंवा कर्नाटकाचा काही जो सह्याद्री आहे, त्याला एक रिट्रीटिंग मान्सून, परतीचा पाऊस मिळतो. तसा हं, परतीचा पाऊस आपल्या सह्याद्रीत नाहीये. हं, आणि सह्याद्रीचं वैशिष्ट्य म्हणजे 4 महिने अ, भरपूर पाऊस, महामूर पाऊस, हं, इतका की कधी-कधी काही कड्यांवर तुम्ही गेलात, काही किल्ल्यांवर गेलात, पठारांवर गेलात, तर या 4 महिन्यात सूर्यदर्शनही होणार नाही अशी परिस्थिती असते कधी-कधी. आणि पुढचे 8 महिने पाण्याचा एक थेंबही नाही. अशी काहीशी विषम परिस्थितीतल्या वनस्पतींमध्ये असते. म्हणजे 4 महिने तुम्हाला पाण्याची महामूर उपलब्धता, भरपूर पाणी, आणि 8 महिने पाण्याचा टिपूसही नाही. हं, आता या सगळ्या विषम परिस्थिती म्हणता येईल त्यांना. या विषम परिस्थितीमध्ये तगून राहतील, टिकून राहतील किंवा सर्व्हाइव्ह होतील अशाच वनस्पती या अधिवासांमध्ये मिळतात. आणि 4 महिने मध्ये त्यांना सगळं त्यांचं जीवनचक्र आहे ते संपून घ्यायचं असतं. म्हणजे आपण वृक्षांचं जीवनचक्र बघितलं तर ते वर्षभर असतात, की ते पावसाळ्यात हिरवेगार होतात. मग हं, नंतर आपण अशी म्हणतो शिशिरात पानं गळतात. मग त्यांना वसंतामध्ये फुलं येतात. ग्रीष्म संपता फळं येतात. असं वर्षभर त्यांचं पसरलेलं जीवनचक्र असतं, लाईफ सायकल असते. हं, पण या पावसाळी वनस्पतींना या 4 महिन्यातच सगळं जीवन त्यांचं संपून घ्यायचं असतं. आणि त्यांनी त्याच्यासाठी विशेष बदल स्वतःमध्ये करून घेतलेले आहेत. आणि त्या बदलांमध्ये एक महत्वाचा बदल म्हणजे याच कड्यांवर, सड्यांवर मिळणाऱ्या वनस्पतींमध्ये खूप सगळ्या वनस्पतींना कंद असतात जमिनीमध्ये. हं, आणि ते कंदाचा काय होतं फायदा, की पावसाळ्याच्या सुरुवातीला त्या कंदातून धुमारे फुटतात हं. आणि मागच्या वर्षी साठवलेलं अन्न जे आहे ना, त्याच्यातून त्यांना फुलं वगैरे येतात. बापरे! आणि त्या फुलं वगैरे आली मागच्या वर्षीचे साठवलेल्या त्या कंदामध्ये, कंद म्हणजे आपल्या हं, कांद्यासारखे किंवा बटाट्यासारखे असतात. त्यात साठवलेलं अन्न जे आपण अन्न म्हणून कांदा बटाट्याचं वापरतो, त्या वनस्पती तेच अन्न वापरून फुलं, फळं तयार करतात, बिया उधळतात. आणि मग राहिलेला पावसाळा त्यांची पानं असतात ती पुढच्या वर्षीची बेगणी करून ठेवतात, पुढच्या वर्षीचं अन्न साठवून ठेवतात. तर अशा हं, कंदवर्गीय वनस्पतींचं प्राबल्य आपल्याकडे खूप आहे. हं, हं. दुसरा एक महत्वाचा गट असा आहे, की ज्याला आम्ही डेसिकेशन टॉलरंट प्लांट असं म्हणतो, किंवा मराठीमध्ये मी त्याला विशेष करून एक जलउभारी वनस्पती असा शब्द योजतो. तर जलउभारी वनस्पती ज्या आहेत ना, तर त्या या कड्यांवर वाढणाऱ्या ज्या आहेत ना, त्या पावसाळ्यानंतर मेल्यासारख्या वाटतात, पण त्या हां. मरत नाहीत. सो दे ड्राय बट दे डोंट डाय. आणि पुढच्या पावसाळ्यात त्यांना जी पहिली जी सर येते पावसाची, ती मिळाली की त्या परत हळू-हळू हिरवेगार व्हायला लागतात आणि परत हं, जगायला लागतात. म्हणजे 4 महिने हं. पूर्ण आपलं मेटाबॉलिझम बंद करायचं आणि मेल्यासारखं पडून राहायचं. सुप्तावस्था असते ना, हायबरनेशन आणि एस्टिवेशन हां. प्राण्यांमध्ये, तशी एक प्रकारची सुप्तावस्था या वनस्पतींमध्ये असते. आणि पहिलं पाणी मिळालं की लगेच हिरवेगार होतात. म्हणजे तुम्ही काल जर त्या घाटात गेलात तर तो वाळलेला आहे, आणि 7 जूनचा पहिला पाऊस आला आणि 2 दिवसानंतर परत गेलात तर तीच गवतं परत हिरवीगार झालेली असतात. हं, हं, हं. आणि आम्ही विशेष करून याचा अभ्यास करतो. आम्ही त्याची एक यादी प्रकाशित केली आणि एक त्याचा टाइम लॅप्स व्हिडिओही आम्ही त्याचा तयार केलेला आहे. आणि माझा जो एक YouTube चॅनल आहे, प्लांट्स, पीपल अँड पोएट्री, त्याच्यावर तो YouTube चॅनलवर तो व्हिडिओही ठेवलाय, की आम्ही 12 तासाचं टाइम लॅप्स व्हिडिओग्राफी केली त्या एका वनस्पतीची, आणि ते कसं 12 तासात हिरवंगार झालं. म्हणजे मेल्यासारखं भासवणं पण मरणं नाही, आणि परत हं, हिरवंगार होणं, अशा हं. वैशिष्ट्य असलेल्या खूप सगळ्या वनस्पती अच्छा. सह्याद्रीमध्ये आहेत. आणि तिसरा महत्वाचा गट म्हणजे ज्या पटकन मी म्हणलं तसं 4 महिन्यात आपला पूर्ण कार्यभार संपवून छोट्या राहतात, अन्न तयार करतात, त्याच्यातून फळं-फुलं तयार करतात, आणि ते बिया एकदा त्यांनी टाकल्या की ती झाडं मरून जातात. अशा महत्वाच्या वनस्पतींचे गट, ज्याला म्हणता येईल की कसे ते टिकून राहतात याच्यासाठी हं, पाडलेले गट, अशा या काही वनस्पतींचे सह्याद्रीमध्ये आहेत. हं. नक्कीच. तुम्ही आता बोलताना सह्याद्री पर्वतरांगेचा सातत्यानं आपल्या पहिल्या प्रश्नापासूनच उल्लेख आला. पण सह्याद्रीमध्ये असणारे जिओग्राफिकल कंडिशन्स आणि इकडे विदर्भ, मराठवाड्यात असणारे जिओग्राफिकल कंडिशन्स याच्यामध्ये खूप फरक असतो.
पण इकडे सुद्धा बायोडायव्हर्सिटी आढळते. तर तिकडे काय-काय प्रजाती आढळतात म्हणजे मराठवाड्यात, विदर्भात? तर सह्याद्री मी म्हणलं तसं आपला पूर्वी आता जर तुम्ही काही लिटरेचरचे मायथॉलॉजी पासून जे उल्लेख बघितले, तर हा हं, सगळा म्हणे दंडकारण्याचा भाग होता असं सातपुड्याच्या दक्षिणेला संस्कृतीच नव्हती. कारण हा दंडकारण्य होता असं हं. रामायणामध्ये, महाभारताच्या काळात उल्लेख आहेत. पण पूर्णपणे जंगलं होती हे काही विधान त्याला तर्कसंगत नाहीये. किती दंडकारण्य असं म्हणलं, तर हा सगळा जंगलाचा भाग नव्हता. बरोबर. सह्याद्रीमध्ये, सातपुड्यामध्ये काही ठराविक भागात जंगलं होती. हं, पण आपल्या महाराष्ट्रातला बाकीचा जो भाग आहे, खानदेशाचा आहे, विदर्भाचा आहे, मराठवाड्याचा आहे, ही हं, जास्ती गवताळ कुरणांचे प्रदेश होते. हं. आणि हा विदर्भ शब्दच आहे ना, तो विपुल दर्भ म्हणजे दर्भ म्हणजे गवत. तर विपुल दर्भांचा प्रदेशवरूनच विदर्भ आलेला आहे. आणि बरं. खूप सारी गवताळ कुरणं या भागामध्ये होती. आणि ती हं. गवताळ कुरणं मी म्हणलं तसं पावसाळ्याच्या नंतर एकदा काय जो थोडाफार पाऊस त्यांना मिळतो, त्याच्यानंतर ती तरारू उठतात, हिरवी होतात, गवतं उगवतात. हं. आणि नंतर मग तुम्ही अ, वाळून जातात ती सगळी गवतं. आणि या गवतांवर अवलंबून असणाऱ्या कितीतरी म्हणजे आपले डोमेस्टिक पूर्वी जेव्हा माणसाचं इथं आगमन व्हायचं होतं, त्याच्या आधी रानटी प्राणी चरत असतील, पण माणसाचं आल्यानंतर आपला जो दुग्ध समृद्ध महाराष्ट्र आहे ना, याचं कारणही गवताळ कुरण आहेत. आणि तुम्ही अगदी इतिहासातले दाखले बघा कुठलेही किंवा काय लिटरेचर मधले दाखले बघा. पेढे ज्या भागातले पॉप्युलर महाराष्ट्रामध्ये अनेक स्थळं इथला पेढा, इथला आमचा पेढा हां. पॉप्युलर आहे, प्रसिद्ध आहे, तुम्ही घ्या असं म्हणतात. ती सगळे गवताळ कुरणांचे प्रदेश आहेत. कारण गवताळ कुरणांमधून गवतांची विपुलता आली. हं. गवतांची विपुलता आल्यामुळं गाई, गुरांची, म्हशींची हं, विपुलता हं. आली आणि दूध आलं. मग दूध आलेलं करायचं काय? तर मग त्याची मिठाई करणे. तर हं. आपल्याकडे मुख्य मिठाया 2 आता हा विषय नाहीये. एक डाळीच्या पिठाची आणि एक दुधाची. तर जिथं ग्रासलँड्स आहेत तिथं ही विपुलता होती. ते सगळे गवताळ कुरणांचे प्रदेश या भागामध्ये होते आणि त्या गवताळ कुरणांमध्ये सुद्धा अनेक काही प्रदेशनिष्ठ वनस्पती अ, एक ॲलिसी कार्पस नावाचं शेवरा नावाची वनस्पती आहे. हं. ही शेवरा नावाची वनस्पती मराठवाड्याच्या भागामध्ये खूप प्रमाणात मिळते आणि मराठवाड्याच्या भागात तुम्ही जर फिरलात, तर त्याच्या अनेक प्रदेशनिष्ठ प्रजाती या शेवराच्या या भागात मिळतात. आणि या शेवराचं वैशिष्ट्य म्हणजे ही वनस्पती एक शेंगा देणाऱ्या गटातली आहे. हं. शेंगा ज्या वनस्पतींना येतात आणि शेंगा येणाऱ्या वनस्पतींचं वैशिष्ट्य असं असतं, की त्यांच्या मुळांवर बॅक्टेरियाच्या वसाहती असतात आणि बॅक्टेरिया साधेसुधे असून नत्र नायट्रोजन जो असतो ना, आपल्या सगळ्या वनस्पतींना नायट्रोजन हवेतला फिक्स करता येत नाही. तो जमिनीतून घ्यावा लागतो. आणि ते नत्र स्थिर करणाऱ्या म्हणजे नायट्रोजन फिक्स करणाऱ्या वनस्पती आहेत आणि त्या वनस्पतींना नायट्रोजन देतात. हं. पर्यायीने नायट्रोजन जो आहे ना, हा फिक्स झालेला वनस्पतींनी हं. शिवरासारख्या वनस्पती करतात. तोच सगळा त्या आपल्या अन्नामध्ये येतो. कारण आपल्या अन्नामध्ये जे प्रोटीन्स लागतात ना, त्या प्रोटीनसाठी नायट्रोजन गरजेचा असतो. तर हं. तुम्ही आम्ही जी प्रोटीन खातो ती कुठेतरी या नायट्रोजन फिक्सिंग वनस्पतींनी, बॅक्टेरियाजनी जमिनीत फिक्स केलेला नायट्रोजन आपल्यापर्यंत अशा रीतीने पोहोचतो. तर त्या शिवरातल्या खूप सगळ्या प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत. सातपुड्यामध्ये काही विशेष करून आहेत त्या प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत. अशा हं. महाराष्ट्राच्या सगळ्या भागात तुम्ही गेलात, तर प्रदेशनिष्ठ वनस्पतींची संख्या आहे. काही प्रमाण आहे. सह्याद्रीत ते जास्त आहे कारण मी मगाशी उल्लेख केला तसा, इथली जी कंडिशन्स आहेत, इथले जे वातावरण आहे, ते हं. एकदमच वेगळं आहे. ओके. याच्याबरोबरच प्लांट टॅक्सॉनॉमी ही टर्म सध्या खूप प्रचलित होते. तुमचा टॅक्सॉनॉमीवर अभ्यास आहे. तर प्लांट टॅक्सॉनॉमी बद्दल काय सांगाल? टॅक्सॉनॉमी म्हणजे वनस्पती वर्गीकरण शास्त्र आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे हं. प्लांट टॅक्सॉनॉमी आणि कुठल्याही सजीवांचं, कीटकांचं असेल, पक्ष्यांचं असेल, प्राण्यांचं असेल, ते वर्गीकरण करणारे जे शास्त्रज्ञ असतात त्यांना टॅक्सॉनॉमिस्ट असं म्हणतात. आणि ह्या टॅक्सॉनॉमिस्ट आपल्याकडं खूप वेगवेगळ्या टॅक्सामध्ये खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. प्लांट टॅक्सॉनॉमीची तर परंपरा मी म्हणलं तसं खूप आधीपासून आपल्याकडे आहे. एक ब्रिटिश काळातला एक मुंबईचा पोस्टमास्टर जनरल असलेला एक जॉन ग्रॅहम अ, होता. 1800 सालीच्या दरम्यान त्याचा जन्म 1837-38 कधीतरी तो गेला. त्या उण्यापुऱ्या 30-40 35-40 वर्षाच्या काळात त्यांनी आपल्याकडच्या वनस्पतींचा अभ्यास केला आणि त्याची एक चेकलिस्ट पब्लिश केली. मुंबईचा पोस्ट मास्टर जनरल होता तो हं. आणि लोणावळ्याला येऊन तो अ, लोणावळा खंडाळा भागात तो येऊन काम करायचा वनस्पतींचं. त्याचं स्मारकही खंडाळ्यामध्ये आहे. तर ह्यांनी सुरुवात केली. नंतर डाल्झेल, गिब्सन, त्यानंतर मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला कुक, थिओडोर कुक
जे हं. आहेत त्यांचं आहे. त्यानंतर मुंबईच्याच ब्लॅटर हार्बेरियममध्ये काम करणारे ब्लॅटर आणि मॅकॅन नावाचे दोघं अभ्यासक होते. त्यानंतर सांताभाऊ नावाच्या एका अभ्यासकाने खंडाळ्याचा आणि अ, पुरंदरचा फ्लोरा केला. त्यानंतर बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया नावाची अ, भारतात म्हणजे कुकच्या काळातच सुरू झालेली संस्था होती. ती मधल्या हां. काळात त्याचं काम चालू नव्हतं. स्वातंत्र्यानंतर ती परत रिएस्टॅब्लिश झाली आणि पुण्याला त्याचं केंद्र आहे. त्या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने BSIने खूप सगळं टॅक्सॉनॉमीमध्ये काम केलंय. आमच्या आघारकरमध्ये खूप वर्षापासून टॅक्सॉनॉमीचं काम चालतं. कोल्हापूर युनिव्हर्सिटी डॉक्टर श्रीरंग यादव हं. म्हणून अगदीच पॉप्युलर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी खूप सारं काम केलं आणि त्यांचे विद्यार्थी आता ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये हो. काम करतात आणि हे जे काम आहे ते पुढे नेतात. तेव्हा महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर खूप चांगली वर्गीकरण शास्त्रज्ञाची परंपरा आहे. नागपूरला केंद्र आहे. औरंगाबादला डॉक्टर VN नाईक म्हणून अभ्यासक होते. त्यांनी खूप सगळं मराठवाड्याचं काम करून ठेवलंय. तर मोठी वनस्पती शास्त्राची परंपरा असल्यामुळं आपला डेटाबेस जो आहे प्लांट्सचा तो खूप हं. समृद्ध आहे. जवळपास 4,000 वन्य वनस्पतींची आपल्याकडून नोंद आहे. अनेक कल्टिव्हेटेड बाहेरून आलेल्या वनस्पतींची नोंद करून ठेवली आहे. ती खूप समृद्ध अशी शाखा विज्ञानाची या भागात काम करते. मग याचा संशोधनासाठी कसा फायदा होतो? संशोधनासाठी म्हणजे आता या टॅक्सॉनॉमीचं काम म्हणजे नव्या वनस्पती शोधून काढणे आणि त्यांची नोंदणी करणे, की कुठल्या वनस्पती आहेत, काय त्याचे गुण आहेत, काय वेगळे आहेत, हे सगळं नोंदवून ठेवणे. अ, हे वनस्पती माहिती असतील, तर भविष्यात बऱ्याच गोष्टी करता येतील. मी नेहमी असं एक उदाहरण देत असतो, की मला विचारतात, की तुम्ही एखाद्या वनस्पतीची नोंद केली, नवीन तुम्हाला वनस्पती सापडली. मला ॲज अ कॉमन मॅन काय फायदा त्याचा? मी हं. शहरात बसतो, बरोबर. माझ्या सगळ्या गरजा पुरवल्या जातात. काय उपयोग काय मला? ती तुम्ही शोधली वनस्पती, तुमचं रंजन झालं किंवा तुमचं संशोधन प्रबंध प्रकाशित झाला. तर मी नेहमी सांगत असतो, की माणूस हा जैवविविधतेमधून आलेला आहे. आपण एक जैवविविधतेचा भाग आहोत. हं. पार्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे. तर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एकच उदाहरण देतो, की रबर नावाची वनस्पती ब्राझीलमध्ये जेव्हा कोलंबस जो दर्यावरती होता, त्याला गेल्यावर सापडल्यावर त्याला दिसलं, की ही वेगवेगळ्या प्रकारे स्थानिक लोकं ती वनस्पती वापरतायत. अ, हं. की त्या रबराचा चीक करून काही मुलं खेळत आहेत. काही लोकं ते कपड्यांवर त्या थर द्यायचे त्या चिकाचे आणि वॉटरप्रूफ म्हणजे रेनकोट कसे वापरतो, तसे वॉटरप्रूफ कपडे वापरत होते. हं. पायाला त्या रबराचा साचा तयार करायचा. आधी मातीचा एक साचा तयार करायचा, पायाच्या आकाराचा त्याला रबराचा थर द्यायचा आणि ते चप्पल बूट म्हणूनही वापरायचे. आता ही वनस्पती समजा स्थानिकांना माहिती व्हायच्या आधीच नामशेष झाली असती, तर रबर सारख्या एका प्रॉडक्टला आपण मुकलो असतो. कित्येक औषधी वनस्पती समजा नामशेष झाल्या असत्या, नष्ट झाल्या असत्या, त्यांचा हं. वापर माहिती होण्याआधी, तर मग कितीतरी जे आपल्याला आता जे काही सुखाचं आयुष्य आहे हं. सध्याच्या काळातल्या माणसाला, त्यातला काहीतरी भाग एक कमी झाला असता. कारण औषधं, अन्न, या सगळ्या वनस्पती, गहू समजा पहिल्यांदा जेव्हा शेतकऱ्यांनी माणसाळवला 12,000 वर्षापूर्वी जेव्हा हे कृषी क्रांती झाली तेव्हा, तो त्याच्या आधी नामशेष झाला असता तर आपल्याला अजूनही प्रॉब्ली हंटर गॅदरर आपण शिकारी संकलक असतो. तर प्रत्येक वनस्पती महत्वाची आहे आणि त्याचे पोटेन्शियल काय भविष्यात आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकणार आहे, हे आता माहीत नसताना ती नामशेष नाही केली पाहिजे. त्यासाठी संवर्धनाचे प्रयत्न झाले पाहिजेत. असा एक आमचा सांगण्याचा नेहमी रोख असतो. त्यामुळं मी वनस्पती शोधली ए याचा आज तुम्हाला उपयोग नसेल, पण भविष्यात ती कुठली उत्तरं आपल्याला देणार आहे, ते एक प्रकारची किल्ली आहे आणि आपली कुठली कुलपं बरोबर. भविष्यातल्या समस्यांची त्यांनी खुलणार आहेत, हे आज सांगता येणं अवघड आहे. बरोबर. म्हणजे आजच्या कामाचा उद्या जाऊन काय फायदा होईल हे आपण आत्ता नाही सांगू शकत. बरोबर. डॉक्युमेंटेशन इज मस्ट. बरोबर आहे. त्याचबरोबर तुमचा गवत प्रजातींवर सुद्धा बराच अभ्यास आहे. तर गवत प्रजातींवर आपल्याला काय सांगता येईल? गवत माझ्या मते सगळ्यात महत्वाची वनस्पती पृथ्वीवरची माणसाचा विचार केला तर तो जो आम्ही त्याला फॅमिली म्हणतो गवताचं, हं. पोएसी किंवा तृणकुळ म्हणजे त्याचं जे कुळ आहे गवतांचं, ते माझ्या मते माणसासाठी सगळ्यात महत्वाचं कुळ पृथ्वीवर असलेल्या वनस्पतींपैकी आहे. कारण अ, माणसाला जेव्हा मी आता कृषी क्रांतीचा उल्लेख केला, हं. या फर्टाईल क्रिसेंटमध्ये ती 12,000 वर्षापूर्वी जेव्हा झाली, हां. तेव्हा पहिले माणसाळवलेलं वनस्पती म्हणजे गवत होती, गहू. आणि आपण जी मुख्य धान्य खातो सगळी, तांदूळ आहे, गहू आहे, मका आहे, ज्वारी, बाजरी आहे, ही सगळी एक प्रकारची गवत आहेत आणि ती आधीच वन्य होती.
ती माणसांनी त्याच्यात बरोबर प्रयोग करून करून त्याचे असे स्वरूपात आणली की ती खूप जास्ती प्रमाणात त्याच्यापासून आपल्याला दाणे मिळायला लागले आणि त्याचं प्रोडक्टिव्हिटी वाढली. पण हं, मुळात ही सगळी वन्य होती. त्यामुळं गवतं फार महत्वाची. कारण आज मी आता तुमच्याशी बोलतोय कारण माझं पोट भरलंय, कारण मी सकाळी गहू आणि तांदूळ कुठल्या प्रकारे खाऊन आलोय. एक प्रकारच्या गवतामुळेच मी आता बसून बोलू शकतोय. हं, बांबू फार महत्वाचं गवत आहे. हं, त्यानंतर अनेक सगळ्या गवतांनी काय होतं, जगभरात जवळपास असा आता डेटा शोधला तर काय सांगतील ते 40% जवळपास भाग हा गवतांनी व्यापलेला आहे, गवताळ कुरणांनी व्यापलेला आहे. हं. आणि ही गवताळ कुरणं काय करतात तर प्राण्यांनी उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्साईड जसं जंगलं करतात, तसंच ही गवताळ कुरणं सुद्धा तो शोषून घेतात. हं, आणि कार्बन सिक्वेस्ट्रेशन फार महत्वाचं आहे, कारण हा वातावरणात सोडलेला कार्बन तसाच राहिला, कार्बन डायऑक्साईड विशेषतः. तर बरोबर. तापमान वाढणार आहे पृथ्वीचं, तर तो सगळा ते CO2 त्यांच्या प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे ते शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात. म्हणजे 40% प्रदेशावरच्या गवताळ कुरणांनी दिलेला ऑक्सिजन घेतोय आपण श्वास म्हणून आता या क्षणी. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग आहे. फॉडर मी मगाशी उल्लेख केलाच, की गवताळ कुरणं आहेत म्हणून आपल्याकडं प्राणी जे पाळलेले असतात, गाई म्हशींची विपुलता आहे. त्यामुळे एक मोठी इकॉनॉमी डेव्हलप झालेली आहे. हं, अशा सगळ्या दृष्टीनं गवतं फार महत्वाची आहेत आपल्याला. आणि नक्कीच. अर्थात मी जे संशोधन करतो ते प्रदेशनिष्ठ आणि अशा तशा या भागातल्या गवतांवर करतो. आणि मी मगाशी उल्लेख केला या विषम परिस्थितीचा, की 4 महिने पावसाचे आणि 8 महिने अतिशय कोरडे, अशा विषम परिस्थिती गवतं वाढतात. हं, आणि त्यांचे जे गुण आहेत, आता असं म्हणतोय की आपण वातावरण बदल होणार आहे आणि पृथ्वीचं तापमान हळूहळू वाढतंय. हं, तर ऑलरेडी अशी गवतं आपल्याला माहिती आहेत, की जी आता आहे त्यापेक्षा जास्ती तापमानात, जास्ती विषम परिस्थितीत आणि टफ कंडिशनमध्ये, चॅलेंजिंग कंडिशनमध्ये वाढतायत. हं, मग आता ती वाढतायत कशी? याचं काहीतरी एक त्याचं कारणं असतील. त्याची जी जी काय आहेत कारणं त्याच्या जीनोमवर लिहिलेली असतील किंवा त्याच्या ते गवतात दिसतं त्याच्यात ते काय स्वरूपाची त्यांनी काटकसर केली, काय स्वरूपाचे मेटाबॉलिझममध्ये बदल केलेत, हे हं. सगळे माहीत करून घेतले. भविष्यातली पिकं आपल्याला अशी डिझाइन करता येतील, की हे गुण त्यांचे त्या पिकांमध्ये आणता येतील आणि जी आत्ताच जास्तीच्या तापमानात वाढत आहेत, ती त्याच्यावर फोकस केला. त्याच्यावर आता माझं संशोधन अशा स्वरूपाच्या, की चॅलेंजिंग एन्व्हायर्नमेंटमध्ये या कडे आणि सडे मध्ये वाढणाऱ्या गवतांवर आहे. त्यांचे गुण निवडून ठेवले. आम्ही ट्रेट्स म्हणतो ज्याला. त्यांचे हं. जे वैशिष्ट्य आहेत, गुण आहेत, ते माहीत करून घेतले, की अशा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी कुठले गुण आहेत आणि ते का महत्वाचे आहेत. तर भविष्यात आपल्याला अ, तापमान वाढलं, की खूप जमिनी अशा कोरड्या पडणार आहेत, मोकळ्या होणार नाही, तिथे काही हं, वाढणार नाही. तिथं वाढण्यासाठी गवतं लावता येतील. ह्या जीन्स जर क्रॉप्समध्ये, पिकांमध्ये ट्रान्सफर करू शकलो, तर पिकांमध्ये क्लायमेट रेझिलियन्स, जास्ती तापमानात वाढून राहायची क्षमता त्यांची वाढेल. ते सगळी काल तर गवतांनी आपल्याला सपोर्ट केलाय, आज करतोय. पण उद्याचेही अनेक गुपितं माझ्या त्या गवतांमध्ये दडलेली आहेत. बरोबर. आणि त्या दृष्टीनं अभ्यास करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे, की त्याचे ट्रेट्स माहीत करून घेणे आणि त्यांची वैशिष्ट्य माहीत करून घेणे. त्यानिमित्ताने वनस्पती प्रजातींवर बराच अभ्यास होत असतो. म्हणजे डॉक्युमेंटेशन होत असतं किंवा असं. तर संवर्धनात्मक उपाय जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की सामान्य माणूस विचारतो, की आम्हाला काय फायदा आहे? तर संवर्धन होण्याच्या दृष्टीने मग ते सड्यांवरच्या वनस्पतींचा असो, कड्यांवरच्या वनस्पतींचा असो किंवा गडकिल्ल्यांवरच्या आढळणाऱ्या इतर वनस्पती प्रजातींचा असो, त्यांचं संवर्धन उपाय काय करता येतील आपल्याला? संवर्धनात मला स्वतःला वनस्पती अभ्यासक म्हणून एक मोठी कमतरता दिसते आणि मी जिथं संधी मिळते तिथं ती मांडत राहतो. विशेषतः हं, उत्तर सह्याद्रीत, नॉर्दर्न वेस्टर्न घाट, सह्याद्री कोकणाचा भाग ज्याला आपण मगाचपासून म्हणतोय. त्याच्यामध्ये खूप सगळे प्रोटेक्टेड एरियाज आहेत, म्हणजे सरकारनी, गव्हर्नमेंटनी राखून ठेवलेली ही सगळे जंगल आहेत. भीमाशंकर आहे किंवा हे सह्याद्री टायगर रिझर्व्ह आहे, चांदोली कोयना आहे, फणसाड आहे, राधानगरी आहे. मुंबईचं तुमचं बोरिवली नॅशनल पार्क आहे. पण गंमत काय होते, या अभयारण्यांनी आपण जंगल प्रोटेक्ट करतो. जंगलाचे प्राणी प्रोटेक्ट करतो. ते अतिशय चांगलं आहे. त्याला काही बरोबर. विरोध असायचं कारण नाही. पण मी म्हटलं तसं मगाशी आम्ही ज्या 181 वनस्पती प्रदेशनिष्ठ सह्याद्रीतून नोंदल्या, त्या सगळ्या आहेत सड्यांवर आणि कड्यांवर किंवा ओपन स्वरूपाच्या अधिवासांमध्ये. हं, हं, आणि आपलं म्हणून महाराष्ट्र पण ज्या वनस्पतींनी आहे, वेगळेपण आहे, आपल्याच आहेत फक्त.
ह्या जंगलांमध्ये या ज्या काही 5-6 जंगलांचा मी उल्लेख केला किंवा संरक्षित प्रदेश, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं, राष्ट्रीय हं, उपवनं, त्याच्यामध्ये असलेले वनस्पती सह्याद्रीच्या बाकीच्याही भागात आहेत. दक्षिण सह्याद्रीत आहेत, मध्य सह्याद्रीत आहेत. पण या 181 वनस्पती फक्त आपल्या सह्याद्रीत आहेत. आणि त्याच्या संवर्धनासाठी काही फारसे प्रयत्न केले जात आहेत असं दिसत नाही. आणि एक काससारखं काय युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट वगळता कुठलं प्लॅटूला संरक्षण दिलं असं होत नाही. आणि मी हं. नेहमी हे सारखं सांगत असतो की आपण आपलं सोनं, चांदी, प्लॅटिनम आहे ते असं घरात ओपन ठेवून दिलेलं आहे आणि तिजोरीमध्ये काहीतरी लोखंड आणि अल्युमिनियम प्रोटेक्ट करतोय. तर ते लोखंड, अल्युमिनियम सुद्धा महत्वाचं आहे, ते तिजोरीत प्रोटेक्ट केलं पाहिजे. पण हे जे बाहेर खुल्यावर ठेवलेलं, हं, आत्ता त्याला लीगल कॉन्झर्वेशन नसलेलं जे सोनं, प्लॅटिनम आणि चांदी आहे, हिरे आहेत, या 181 प्रजाती ज्या आपल्या महाराष्ट्राच्या आहेत, त्याच्यासाठी विशेष प्रयत्न कॉन्झर्वेशनसाठी केले पाहिजेत. आणि आमचा रिसर्चच्या मांडणीचा भाग का असतो, की रिसर्च काय म्हणजे माझे पेपर्स पब्लिश होतात किंवा काय मी 4 ठिकाणी आमच्या सायंटिफिक कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन देतो, ह्याच्या पलीकडं बिल्डिंग इव्हिडन्स फॉर कॉन्झर्वेशन हा फार महत्वाचा इश्यू आहे, की मी काय करतो, माझं काम काय, तर जे संरक्षण झालं पाहिजे त्याच्यासाठी पुरावे तयार करून देणं आणि ते या कामाच्या माध्यमातून मी देत राहतो. आणि मी म्हटलं तसं ही मांडणी सारखी करत राहतो, की विशेष या सड्यांचं आणि कड्यांचं आणि अशा आदिवासांचं संवर्धन, संरक्षण केलं, त्यांना काहीतरी एक लीगल स्टेटस प्रोटेक्शनचं आपण देऊ शकलो, तर ह्याही कॉन्झर्व्ह होतील इन ॲडिशन टू ही जी फॉरेस्ट आहेत त्याच्या सोबतीनं. नक्कीच. अ, दुर्मिळ वनस्पती प्रजाती आणि फुलांच्या प्रजाती, त्यातल्या त्यात प्रदेशनिष्ठ याविषयी बऱ्याच कमी जनजागृती असते. लोकांना एक्झोटिक प्लांट्स माहिती असतात. अ, पण आपल्याकडे काय आहे हे माहिती नसतं बऱ्याचदा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप सविस्तर आणि विस्तृत पणे सगळं समजावून सांगितलं त्यासाठी. मायम टीव्ही मार्फत मी पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.